नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय दुपारी 1च्या बातम्या. अर्थाच्या बुलेटिनची सुरुवात आपण करतोय राजस्थान मधल्या घडामोडींनी. राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होणार का? सचिन पायलट नेमकी काय भूमिका घेणार, अशी अनेक प्रश्न आता या क्षणापर्यंत अनुत्तरित आहेत. पण आता या क्षणाचा अपडेट जे कळते ते असं आहे की सचिन पायलट यांच्यासोबत 25 आमदार असल्याची माहिती मिळते. राजस्थानमध्ये एकूण 200 आमदार आहेत. त्यापैकी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे मिळून 125 आमदार आहेत, तर भाजप आणि मित्रपक्ष मिळून 75 आमदार आहेत. म्हणजे मॅजिक फिगर ही होते 101. आम्ही 102 आमदारांची सही घेऊन राज्यपालांना पत्र देऊ असा दावा गेहलोत यांच्या गटातून केला जातोय. पण जर पायलट यांच्यासोबत खरंच 25 आमदार असतील तर गेहलोत 102 आमदारांचं पत्र कसं सादर करणार हा प्रश्न उरतोच. दरम्यान प्रगतिशील काँग्रेस नावाचा नवा पक्ष पायलट काढणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. थेट जयपूरमधून आपल्यासोबत आहेत गोवर्धन चौधरी, आमचे प्रतिनिधी. गोवर्धन जी, सचिन पायलट का रुख क्या है? देखिए, सचिन पायलट के रुख को लेकर के अभी भी जो पुराना रुख है वो बरकरार है। खुद की पार्टी बनाने की बात सामने आ रही है। पार्टी का नाम क्या होगा ये आगे स्पष्ट हो जाएगा, लेकिन इतना तय है कि वो वापस अब कांग्रेस के खेमे में आने को तैयार नहीं है। पहले रात 2:30 बजे जो ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस करके यहाँ के प्रदेश प्रभारी ने और दिल्ली से आए हुए नेताओं ने ये कहा था कि जो कांग्रेस विधायक दल की बैठक में नहीं आएगा उसको व्हिप के उल्लंघन का करके और उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। अब अभी थोड़ी देर पहले इन तीनों नेताओं ने प्रेस कॉन्फ्रेंस करके अपने सुर बदले हैं और कहा है कि वो सचिन पायलट से बार बार संपर्क में हैं। वो सचिन पायलट से उन्होंने रिक्वेस्ट भी किया है कि वो वापस अपने खेमे में लौट जाएं। जो पार्टी छोड़ के गए हैं उनका नुकसान होता है। ये तमाम बातें अब इस प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान कही गई है। रात 2:30 बजे की जो प्रेस कॉन्फ्रेंस में और अब की प्रेस कॉन्फ्रेंस के रुख में बहुत बदलाव आ गया है। पहले जो बातें आ रही थी, चर्चाएं इस तरह की थी कि किसी भी तरह से सचिन पायलट के साथ कोई नेगोशिएट नहीं किया जाएगा, बातचीत नहीं किया जाएगा। जबकि अब कांग्रेस के रणनीतिकार कह रहे हैं कि सचिन पायलट को मनाने की कोशिश की जा रही है। लेकिन जो जानकारियां मिल रही हैं उसके मुताबिक सचिन पायलट अपने रुख से अडिग हैं। वो किसी भी कीमत पर अब अपनी पार्टी में आने के लिए, उनसे नेताओं से कोई बातचीत करने के लिए तैयार नहीं है। इस बीच, इस सियासी घटनाक्रम के बीच प्रदेश कांग्रेस कमेटी है उसके दफ्तर से सचिन पायलट के पोस्टर हटा लिए गए हैं। तो अगर इस तरह का जेस्चर होता कि पार्टी में वापस लेने के कोई संकेत होते, मनाने के संकेत होते, तो कांग्रेस के रणनीतिकारों ने उस पर भी फुल स्टॉप सा लगा दिया, क्योंकि पीसीसी से उनके पोस्टर हटा लिए गए हैं। जी बिल्कुल. तीसरा अब मसला बचता है कि सचिन पायलट क्या बीजेपी के साथ जाएंगे, क्योंकि बहुत से जो रणनीतिकार हैं वो यहाँ इनकम टैक्स के छापे और ईडी की कार्रवाई के बाद में इसको केंद्र सरकार की इन्वॉल्वमेंट से और बीजेपी के इन्वॉल्वमेंट से जोड़ करके देख रहे हैं। लेकिन फिलहाल सचिन पायलट ने दिल्ली के एक चैनल से बातचीत में रात को कहा था कि वो बीजेपी में शामिल नहीं हो रहे हैं, वो अपनी पार्टी बनाएंगे। देखिए, एक नया मॉडल भी ये हो सकता है कि पहले अपनी खुद की पार्टी बना ली जाए और उसके बाद में एनडीए का घटक की तरह उसको वहां पर समर्थन दे दिया जाए। ये एक संभावना बची हुई है। फिलहाल सीएम निवास पर जो सरकारी सूत्र हैं उनका ये दावा है कि 102 विधायक यहाँ पर जुट चुके हैं। ये सरकारी जो खेमा है उसका दावा है। 2 मंत्री और 18 विधायक ये अभी तक कांग्रेस विधायक दल की बैठक में नहीं पहुंचे हैं। पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह, जो पिछले कई दिन से अपने ट्वीट को लेकर के चर्चा में थे, वो सरकार के खिलाफ लगातार ट्वीट कर रहे थे, उन्होंने आज अभी ताजा ट्वीट किया है। सचिन पायलट की विपक्ष में रहते हुए आंदोलन के दौरान जो लाठीचार्ज हुआ था उसकी फोटो ट्वीट करते हुए लिखा है कि मेरा फैसला जनता और जो क्षेत्र की जनता है उसके हित के अनुसार होगा। तो वो जो तस्वीरें 2 उनके ट्वीट की हैं उससे साफ है कि वो सचिन पायलट के साथ है। ये उन्होंने इशारों में सचिन पायलट का साथ होने का ट्वीट विश्वेंद्र सिंह ने कर दिया है। एक और मंत्री है रमेश मीणा, वो भी कांग्रेस विधायक दल की इस बैठक में नहीं पहुंचे। तो ये 2 मंत्री हो गए और 18 के करीब विधायक है, वो अभी भी कांग्रेस विधायक दल की बैठक में नहीं पहुंचे। और शायद यही वजह है कि जो 10:30 बजे जो बैठक होने वाली है उसका टाइम धीरे धीरे आगे खिसकाया जा रहा है, ताकि बाकी विधायकों को भी यहाँ पर लाया जा सके। देखिए, रात को 2:30 बजे प्रेस कॉन्फ्रेंस करके जब ये कहा गया कि व्हिप जारी किया गया और जो नहीं आएगा उसकी मेंबरशिप भी जा सकती है। बिल्कुल, धन्यवाद इस जानकारी के लिए.
तर आपल्याबरोबर थेट जयपूरमधनं आमचे प्रतिनिधी होते, त्यांनी यामध्ये एक फार महत्त्वाची माहिती दिली. म्हणजे 102 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र गेहलोत सरकार देणार, गेहलोतांच्या वतीने दिलं जाईल राज्यपालांना, असं एकूण दिसतंय. पण अजूनही सरकारमधले 2 मंत्री आणि 18 आमदार या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये पोहोचलेले नाहीत. मग ते सचिन पायलट यांच्याबरोबर आहेत का, हा देखील एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे सचिन पायलट जो दावा करतायत त्याही काही प्रमाणात तथ्य आहे की काही आमदार त्यांच्याबरोबर आहेत. राजस्थानमध्ये सत्ता संघर्ष तासागणिक तीव्र होत चाललाय. सचिन पायलट यांनी यावं आणि चर्चा करावी अशी ऑफर काँग्रेसनं दिली आहे, पण पायलट बंडावरती ठाम आहे. तर दुसरीकडे आपण 102 आमदारांच्या सहीचं पत्र राज्यपालांना सादर करू असं गेहलोत कॅम्पनं म्हटलंय, कारण 95% आमदार आमच्यासोबत आहेत असा मुख्यमंत्र्यांच्या कॅम्पचा दावा आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन सध्या जयपूरमध्ये आहेत. गेहलोत आणि राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. दरम्यान कुटुंबातून तुटून कुणी दूर जात असेल तर त्यात दोघांचंही नुकसान असल्याचं वक्तव्य रणदीप सुरजेवाला यांनी केलंय. परिवार में कोई समस्या है, उसका हल परिवार के पास निकलेगा, उसका हल कहीं और नहीं निकल सकता. अगर आप परिवार से टूटकर कहीं और जाएंगे तो परिवार को भी नुकसान होगा और आपको भी नुकसान होगा. पर हमारे साथी बुद्धिमान हैं, मुझे विश्वास है कि वो ऐसा नहीं करेंगे. बीजेपी पहले ज्योतिरादित्य सिंधिया का वेलकम कर चुकी है, अब सचिन पायलट का वेलकम करने के लिए तैयार बैठी हुई है. मुझे सूचना नहीं, जेपी नड्डा जी ने आपको क्या बताया है मुझे जानकारी नहीं. तर काँग्रेसचं सरकार ही जनतेच्या सेवेसाठीच सरकार असून आमचे दरवाजे नेहमी खुले आहेत असं आज पत्रकार परिषदेत सुरजेवाला यांनी सांगितलं. कांग्रेस की चुनी हुई सरकार राजस्थान की जनता की सेवा के लिए है और अगर कोई मतभेद है तो कांग्रेस पार्टी के, कांग्रेस आला कमान के सब दरवाजे समेत श्री सचिन पायलट के सब विधायक साथियों के लिए सदैव खुले थे, खुले हैं और सदैव खुले रहेंगे. आइए बैठकर वार्तालाप कीजिए. अगर कोई समस्या है तो श्रीमती सोनिया गांधी जी और राहुल गांधी जी के नेतृत्व में हम उस समस्या का निदान निकाल लेंगे. परंतु व्यक्तिगत प्रतिस्पर्धा के चलते कांग्रेस पार्टी की सरकार को अस्थिर करना या राजस्थान के लोगों ने जो 5 साल के लिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को चुना है उसको कमजोर करना ना वाजिब है, ना उचित है और ना लोगों की सेवा और निष्ठा के अनुरूप है. भाजपने आज काँग्रेस पार्टीच्या काही सदस्यांवर आयटी रेड सुरू केली आणि यावर ही रणदीप सुरजेवाला यांनी टीका केली. आता आयटी आला, नंतर ईडी येईल असंही ते म्हणालेत. दुर्भावना और गलत मंशा से कांग्रेस पार्टी के साथियों पर आज सुबह से ही मोदी सरकार ने, प्रधानमंत्री जी ने, अमित शाह जी ने और भाजपा सरकार ने इनकम टैक्स की रेड शुरू करवा रखी है कांग्रेस के पदाधिकारियों पर. पर एक बात जान ले मोदी सरकार, अभी इनकम टैक्स आया है, फिर ईडी आएगी, क्योंकि पैसे के बल पर भी, सत्ता के बल पर भी वो राजस्थान की चुनी हुई सरकार को और राजस्थान के बहादुर विधायकों की निष्ठा को नहीं खरीद पा रहे थे. तो अब उन्होंने इनकम टैक्स और ईडी को वो ले आए हैं. ईडी अभी नहीं आया है तो दोपहर तक आ जाएगा और सीबीआई कितनी देर में आएगी ये आप खुद निर्णय कर लीजिएगा. याच विषयाला घेऊन दिल्लीत काय घडामोडी आहेत, काँग्रेसच्या गोटात नेमक्या काय हालचाली आहेत, जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, 3 महत्त्वाचे मुद्दे. एक, काँग्रेस सचिन पायलट यांची मनधरणी करण्यात यशस्वी होईल का? 2, त्याही नंतर सचिन पायलट काय भूमिका घेत आहेत? 3, सचिन पायलट स्वतःचा पक्ष काढणार का? काय नेमकं घडतंय, दिल्लीत काय चर्चा आहे? विशाल, खास करून जर बघितलं, सचिन पायलट यांची मोठी महत्त्वाकांक्षा आहे, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि ज्या पद्धतीनं अशोक गेहलोत समजून त्यांचे वाद आहे, या वादावर कुठेतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न हायकमांडच्या वतीनं होत आहे. त्याचमुळे वारंवार वक्तव्य दिले जात आहे की सचिन पायलट यांच्यासोबत आम्ही संपर्कात आहोत, हायकमांडही संपर्कात आहे. जर सचिन पायलट यांना हायकमांडला भेटायचं असेल, म्हणजे सोनिया गांधींना भेटायचं असेल, राहुल गांधींना भेटायचं असेल,
तर त्यांचे दरवाजे उघडे आहे असं देखील स्पष्टपणे त्यांच्यावर पोहोचले जात आहे. कारण की चर्चा अशा होत्या राजधानी दिल्लीमध्ये की सोनिया गांधी यांनी सचिन पायलट यांना वेळ दिला नाही. यावरती स्पष्टपणे उत्तर देण्याचा प्रयत्न कुठेतरी रणजित सिंग सुरजेवालांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता. दुसरा महत्त्वाचा प्रश्न जर बघितला, सचिन पायलट आपला वेगळा पक्ष काढू शकतात का? त्या अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांचे जोरदार वाद आहे, शाब्दिक वाद आहे, महत्त्वाकांक्षेचे वाद आहे. सोबतच जर बघितलं तर ज्या पद्धतीनं राजस्थानमधलं जातीगत राजकारण त्याचा एक मोठा वाद आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर महत्त्वाकांक्षा जर कमी होत नसेल तर अशावेळी होऊ शकतं सचिन पायलट आपला वेगळा पक्ष काढतील आणि जसं आपल्या माहिती मिळते की होऊ शकतं काही दिवसानंतर सचिन पायलट आपला पक्ष NDAमध्ये समाविष्ट करतील आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना देखील संधी मिळू शकते, अशा प्रकारची चर्चा आहे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न जर बघितला विशाल आपण, तर दिल्लीमध्ये घडामोडी आहे. सचिन पायलट यांचे समर्थक आमदार जे आहे ते दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे NCRमध्ये गुडगावच्या गुडगाव जे हरियाणाचं मोठं शहर आहे तिथे त्या हरियाणाच्या मोठ्या शहरामध्ये थांबलेले आहेत. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्यामुळे त्या संपूर्ण जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जे आमदार थांबलेले आहेत त्याला मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. सचिन पायलट देखील त्याच्यासोबत असल्याची माहिती पुढे येत आहे. सचिन पायलट ना भेटासाठी काही आमदार सकाळी त्यांच्या निवासस्थानी आल्याची चर्चा होती, पण सचिन पायलट त्यांच्या निवासस्थानी नसल्याची ही माहिती पुढे आली. त्यानंतर हे सर्व आमदार आणि सचिन पायलट एकत्र असल्याची ही माहिती पुढे येते. साधारणतः जसं माहिती पुढे आलेली की जवळपास 18 आमदार आणि 2 मंत्री हे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला पोहोचलेले नाही आहे. त्यामुळे अजूनही बैठकीला सुरुवात झाली नाही, कारण की अनेक आमदार रस्त्यात आहे असे काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे जे आमदार पोहोचतील त्यानंतर बैठकीला सुरुवात होईल. आणि दरम्यानच्या काळात दावा करण्यात येतोय की जवळपास 102 आमदार हे काँग्रेसच्या सोबत आहेत आणि त्यांच्या पाठिंब्याचे पत्र आमच्याकडे आहे. त्यामुळे या पाठिंब्याच्या पत्राच्या आधारावरती आमचं राजस्थानमध्ये बहुमत आहे. 200 विधानसभेची जागा आहे, अशावेळी 102 जागा जर असेल तर हा बहुमताचा आकडा आहे ना, तो बहुमताचा आकडा आमच्या जवळ आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार निश्चितपणे राहील असं अशोक गहलोतचं कॅम्प म्हणजे त्यांच्या वतीनं जे सूत्र आहे ते सांगत आहे. या सगळ्या पार्श्वभूमी जर बघितलं तर अजूनही जोपर्यंत विधिमंडळ पक्षाची बैठक पूर्ण होत नाही तोपर्यंत अजूनही चर्चांना पेव फुटत राहील. सचिन पायलट यांचं या बैठकीनंतर काय पाऊल टाकतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि जसं आपल्याला थोड्या वेळापूर्वी आपल्या जयपूरच्या प्रतिनिधींनी सांगितलं की 2 मंत्री आणि इतर 18 आमदार जे ते अजूनही विधिमंडळाच्या राजस्थानमधल्या बैठकीला पोहोचू शकलेले नाही आहेत, ते पोहोचलेले नाही आहेत. म्हणजे नेमका जो सचिन पायलट यांचा आमदार सोबत असल्याचा दावा आहे त्याबद्दल देखील काही त्याला सबळ असं एक काय म्हणूयात स्टँड मिळतोय असं म्हणूयात. पुढे बघूयात की राजस्थानमधील काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीआधी अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची धाड पडली आहे. जयपूर, कोटा आणि मुंबईमध्ये एकूण 22 ठिकाणी धाडी पडलेल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजू अरोरा आणि धर्मेंद्र राठोड यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्यात. अवघ्या काही मिनिटांमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक ही जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या बैठकीत साधारण 102 आमदार पोहोचलेले आहेत. सचिन पायलट यांनी भाजपचे उपाध्यक्ष ओम माथुर यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. जयपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे आणि या बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेसनं व्हीप जारी केला होता. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. सचिन पायलट यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून हा दावा करण्यात आला आहे. भाजपनं मात्र या सगळ्यावर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. डाव भाजपच्या बाजूने पलटला नाहीये अशी भावना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये आहे असं कळतंय. आधी काँग्रेसच्या विधिमंडळाची बैठक होऊ द्या, मग आम्ही बघू अशी भाजपची रणनीती आहे. जब उनके खुद के लोग डिप्टी सीएम, प्रदेश अध्यक्ष वो खुद ऐसा काम करे तो वो हमारी बोरियां डालेंगे ना, उनके ऊपर बोले ना, हिम्मत हो तो वो बोले उन पर. इसलिए कांग्रेस अपने घर की लड़ाई को बीजेपी पे नहीं डाले. अशोक अपना सारा स्तर खो चुके हैं. उनके मुख्यमंत्री तो काल में जिस तरह से पार्टी को इंटैक्ट रखना चाहिए था वो नहीं रख पा रहे हैं. पार्टी के विधायक उनसे नाराज है. और जब मुख्यमंत्री कहता है कि घोड़े है, बकरा मंडी है, तो जब अपने विधायकों को बकरा और घोड़ा बनाएंगे, और आखिर में आप कल नहीं देखा कपिल सिब्बल का ट्वीट कि मैं बहुत दुखी हूं कि अस्तबल से सारे घोड़े भागेंगे जब चिंता करेगी. तो भाई घोड़े तो जहाँ हरियाली होगी वहीं जाके उछल कूद करेंगे और सूखे में रहेंगे तो उनके खुर गिर जाएंगे. और इसलिए ये उनका घर का मामला है. आणि या सगळ्या घडामोडींवरती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. वाटत नाही भूकंप झालाय तिकडे आणि होईल. राजस्थान
अशोक गेहलोत हे कसलेले पेलवान आहेत राजकारणात. त्याच्यामुळे जे चित्र आता दिसतंय समोर आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा फार जपून पावलं टाकावी लागतील. देशाचं लक्ष आहे, आपण विरोधकांची सरकार अस्थिर करतात आणि ही वेळ नाही आहे राजकारण करण्याची. लोकांना सरकार स्थिर हवं आहे. कोणतेही या करोनाच्या काळामध्ये अस्थिरता नको आहे, एक लोकांची भावना आहे. आणि मला असं वाटतं की गेहलोत यांचं सरकार राहील. त्या सगळ्या घडामोडींमध्ये एकीकडे आहेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दुसरीकडे आहेत उपमुख्यमंत्री सचिन पायलट. जाणून घेऊयात त्यांच्या सत्ता संघर्षाचा एक स्पेशल रिपोर्ट. राजस्थानच्या वाळवंटात राजकीय वादळ उठलंय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातला सत्ता संघर्ष चांगलाच पेटलाय. पण हा राजकीय संघर्ष काही आजचा नाही. खरं तर 2018च्या विधानसभा निवडणुकीतल्या तिकीट वाटपापासूनच गेहलोत आणि पायलट यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. पण त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्यामुळे वाद मिटला. देशभर मोदींची लाट असतानाही सचिन पायलट यांनी भाजपच्या हातून राज्य खेचून आणलं. त्यासाठी सचिन पायलट यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून 5 वर्ष प्रचंड मेहनत घेतली होती. राज्यभर फिरून पक्ष बांधणी केली. मात्र मुख्यमंत्री पदाच्या निवडीच्या वेळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अशोक गेहलोतांना झुकतं माप दिलं आणि सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावर बोळवण करण्यात आली. तेव्हापासूनच सचिन पायलट यांची नाराजी काही लपून राहिलेली नाही. पण आता पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्याला कारणीभूत ठरली आहे एसओजी अर्थातच स्पेशल ऑपरेशन ग्रुपची नोटीस. गेहलोत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्पेशल ऑपरेशन ग्रुपकडून चौकशी केली जाते. पैसे देऊन आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलाय. या प्रकरणी एसओजीनं मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि अनेक आमदारांना चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे सचिन पायलट यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की ओर से समेत श्री सचिन पायलट के, जो प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष भी हैं उप मुख्यमंत्री होने के साथ साथ, हम कांग्रेस पार्टी के सभी विधायकों से ये अपील करते हैं कि कांग्रेस पार्टी की सरकार राजस्थान की जनता की सेवा के लिए निर्वाचित हुई है. व्यक्तिगत प्रतिस्पर्धा वाजिब हो सकती है, पर राजस्थान व्यक्तिगत प्रतिस्पर्धा से बड़ा है. राजस्थान विधानसभेत 200 पैकी काँग्रेसकडे 107 जागा आहेत. तसंच बसपाच्या 6 आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. शिवाय 13 अपक्ष आमदारांचाही काँग्रेसला पाठिंबा आहे. तर भाजपला 78 जागा मिळाल्या आहेत. हे राजकीय बलाबल पाहता सध्याच्या स्थितीत भाजपला सत्तेचं सोपान गाठणं तसं सोपं नाही. पण सचिन पायलट यांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे गेहलोत सरकारला जबर हादरा मात्र बसलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूया 2014ला भाजपाला देण्यात आलेला पाठिंबा हा केवळ राजकीय स्टंट होता किंवा ती चाल होती असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. सेनेनं भाजपसोबत जाऊ नये अशी आमची इच्छा होती म्हणून भाजपला पाठिंबा जाहीर केला होता असं पवार म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीत आम्हाला काही उणे दिसत नाही पण संवाद दिसत नाही, तो असायला हवा असंही पवार म्हणाले. पवारांच्या एक शरद सगळे गारद या मुलाखतीचा तिसरा भाग आणि शेवटचा भाग जो आहे तो आज प्रदर्शित झाला. शिवसेनेमध्ये एकदा नेतृत्वाने भूमिका घेतल्याच्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची. ही पद्धत अगदी लहान थोर सगळ्यांच्यामध्ये आहे आणि त्या विचाराने तो पक्ष चालला यशस्वीसुद्धा झालेला आहे. त्याच्याबद्दल माझी तक्रार आहे. पण आम्ही दोघं जण आहोत. आमच्या कामाची पद्धत ही नाही आणि आत्ताचं जे सरकार आहे ते एकट्याचं नाही, हे तिघांचं आहे. आणि त्यामुळे तिघांच्यामध्ये या दोघांची काही मतं असली तर ती मतं जाणून घेण्याच्या संबंधीची सुद्धा एक आवश्यकता आहे. म्हणून आम्हाला लोकांचा एक सूचना असते, आग्रह असते की आपण डायलॉग ठेवा. लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये
आम्हाला काही ऊनच दिसत नाही, फक्त डायलॉग दिसत. संवाद पाहिजे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.